ही नवरी इतकी धीट होती, इतकी सराईत होती. 19 वर्षाची मुलगी. आता हे तिने सांगितलेलं वय आहे, खरं वय काय माहित नाही. पण इतकी धीट होती की तिने धडधडीत सांगून दिलं सगळं, की तू माझा 9वा नवरा आहेस. याआधी माझे 8 लग्न झालेली आहेत. तुला माहित नसेल, पण माझे 8 लग्न आधी झालेली आहेत. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, लग्न ही प्रत्येक पुरुष किंवा स्त्री कोणाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची भावनिक वगैरे वगैरे गोष्ट असते, घटना असते. पण सध्या जो एक लुटेरी दुल्हनचा ट्रेंड आलेला आहे, त्यामुळे लग्न ह्या गोष्टीला एक वेगळंच वळण लागल्याचं आपल्याला दिसून येतं. आर्थिक नुकसान, फसवणूक या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त भावनिक नुकसान हे जास्त महत्त्वाचं असतं. भारतभर अशा अनेक घटना आपण बघत आलेलो आहे, पण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात सुद्धा अशा घटनांचा क्रम मोठा लागलेला आहे. आपण बघितलं, नागपूरमध्ये एक घटना घडली अशीच, त्यानंतर दुसऱ्या एका भागात अशी घटना घडल्यानंतर आता बीडमध्ये सुद्धा या लुटेरी दुल्हनचं पेव किंवा कारनामे समोर आलेले आहेत. अलीकडेच एका तरुणाने बीडच्या एसपींकडे एक तक्रार दाखल केली की त्याची लग्नाच्या निमित्ताने फसवणूक झालेली आहे. कोणी केली ही फसवणूक, कशी केली, हा कसा फसला त्याच्यामध्ये, हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. पण त्या अगोदर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, बीड मधील एक तरुण, आता वय वाढत चाललंय पण लग्न होत नाहीये, मुली मिळत नाहीयेत, स्थळ नाकारतायत किंवा या ना त्या कारणानं चालून आलेलं स्थळ जुळत नाहीये, अशा घटना बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. असाच एक तरुण होता ज्याचं लग्न होत नव्हतं किंवा स्थळ जुळून येत नव्हतं. या ना त्या कारणामुळे लग्न किंवा आलेलं स्थळ हे मोडून जात होतं. अशाच एका तरुणाने काही एजंटशी संपर्क केला आणि लग्नासाठी स्थळ बघण्याची विनंती केली. स्थळ समोरून चालून आलं. त्याला सांगण्यात आलं की जवळच्याच अहिल्यानगरची मुलगी आहे, बघून घे, आणि बघून घेतल्यानंतर आपण पुढची बोलणी करूया. आता हा तरुण, याचं लग्न होत नव्हतं, वय वाढत चाललं होतं, त्याच्यामुळे हा साधारण दिसणाऱ्या मुलींशी सुद्धा लग्न करायला तयार होता. स्वतःच्या तर्फे मोठा खर्च करायला सुद्धा हा तरुण तयार होता. म्हणजे त्याला लग्न जुळवून आणायचं होतं, फारशा काही त्याच्या अपेक्षा नव्हत्या. पण जेव्हा त्या मुलीचे फोटो त्याने बघितले त्यावेळी त्याला धक्काच बसला. कारण मुलगी ही दिसायला बऱ्यापैकी सुंदर होती, चांगली सुंदर होती, म्हणजे त्याच्या अपेक्षेपेक्षा तर 5-50 पट जास्त होती. आणि त्यांना जेव्हा ह्याच्याबद्दल माहिती देण्यात आली होती तेव्हा त्यांनी साधारणपणे होकार कळवलाय असं मधल्या एजंटने कळवलं. त्यामुळे त्याला अतिशय मोठा पण सुखद धक्का बसला की आपलं इतक्या उशिरा लग्न होतंय, पण इतक्या सुंदर तरुण मुलीशी आपलं लग्न जळून येत आहे. पण एजंटने मध्ये मागणी केली की हे स्थळ जुळवून आणायचं असेल तर 3.5 लाख रुपये फी लागेल. मग तरुणाने थोडीशी बार्गेनिंग केली, थोडं जुळवून आणलं आणि 3 लाखात ही बोलणी पक्की झाली. 3 लाख फक्त त्या एजंटला द्यायचे, यांनी ते दिले सुद्धा. आणि एजंटने सांगितलं की आपण लग्न लवकरात लवकर उरकू, अतिशय कमी लोकांमध्ये लग्न करायचं अशी मुलीकडे ज्यांची अट आहे, त्यालाही हा तरुण तयार झाला. मग त्याने लग्न जुळवून आणलं. बोलणी झाल्यानंतर, म्हणजे ह्यांना 3 लाख रुपये दिल्यानंतर 3च दिवसात लग्न करायचं ठरलं. 2 दिवसांनी त्या मुलीला बीडमध्ये बोलवण्यात आलं आणि समोरासमोर त्यांची बैठक झाली. तरुण जाम खुश की आपल्याला इतकी सुंदर तरुण बायको मिळते. त्याने तिला वय विचारलं, तुझं वय काय आहे? तर त्या मुलीने सांगितलं 19 वर्ष. ह्याचं वय बरंच होतं, तरी त्याला 19 वर्षाची तरुण आणि सुंदर देखणी बायको मिळते म्हणल्यावरती त्याला तर स्वर्गातच पोहोचल्यासारखं वाटलं. त्यामुळे त्याने लगेचच होकार दिला आणि लग्न अतिशय 10, 15, 20 लोकांमध्ये केलं, तरी त्याने खर्च मात्र रगड केला. अशी माहिती मिळते की या तरुणाने जवळपास 5 लाखाचं सोनं घेतलं आणि 5 लाखाचं सोनं त्या तरुणीला लग्नात दिलं. 3 लाख एजंटला दिले आणि बाकीचा इतर खर्च 1 लाख, असा तब्बल 9 लाख रुपये खर्च या तरुणाने या लग्नावरती केला. लग्न झालं, मुलगी संसारी नांदायला गेली. आणि मग बरं, त्यात एक विलक्षण गोष्ट अशी की हे लग्न मंदिरात करण्याची अट घातली, मंगल कार्यालय पाहुण्या रावळ्यांमध्ये नाही. तर हे लग्न मंदिरातच उरकायचं ठरलं, तसं ते मंदिरातच उरकलं देखील. त्यानंतर यांचा संसार सुरू झाला. पण ही होती लुटेरी दुल्हन. तिचा डाव होता
की आपण लग्न करायचं आणि योग्य वेळी हात मारून घरातून निघून जायचं. तिने लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपलं प्लॅनिंग आखायला सुरुवात केली. हे एजंट सुद्धा याच गँगचे मेंबर होते. मग तिने डाव आखायला सुरुवात केली. पण तो तरुण नवरा बायको सोबत त्या तरुणाची आई सुद्धा राहायची. आई 24 तास घरात असल्यामुळे हिला काही संधी मिळत नव्हती. हिला कळत नव्हतं की डल्ला मारायचा कसा. त्यामुळे तिने ठरवलं की आईचं कसं तरी करून हिला बाहेर करायचं. मग तिने सासू सोबत वाद काढायला सुरुवात केली. क्षुल्लक किंवा नसलेल्या कारणावरून सुद्धा वाद घालायला सुरुवात केली. नवऱ्याकडे तक्रारी करायला सुरुवात केली. घरातलं वातावरण तापायला लागलं. त्यामुळे या मुलानं असं ठरवलं की आईला आपला मोठा भाऊ जो पुण्यात राहतो त्याच्याकडे पाठवून द्यायचं. यांनी तसं केलं आणि आईला पुण्याला पाठवून दिलं. पुण्याला पाठवल्यानंतर या तरुणाला वाटलं की आता आई नाही, कुठल्या किरकिऱ्या नाहीत, आता आपला सुखाचा संसार चालणार. पण तसं काही होत नव्हतं. या तरुणीने आता नवऱ्याशी सुद्धा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं वाद घालायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिने सांगितलं की मला माझ्या आईची खूप आठवण येते, तर मला माझ्या आईकडे काही दिवसांसाठी माहेरी जायचंय. तेव्हा हा तरुणाने जास्त विचारपूस केली की का आठवण येते, आईची तब्येत बरी नाही का, वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा त्या तरुणीने काही फोटो, आईचे लेटेस्ट फोटो, बघा तिची तब्येत खराब आहे असं सांगून दाखवले. पण इथेच डाव फसला. कारण लग्नात जेव्हा हिची आई आली होती आणि आता जी फोटो दाखवते या दोन्ही महिला वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे याला संशय यायला लागला की हे काय प्रकरण आहे, असं कसं होऊ शकतं, आई डायरेक्ट कशी बदलू शकते. हे झाल्यानंतर मग त्याने चौकशी करायला सुरुवात केली. ही नवरी इतकी धीट होती, इतकी सराईत होती. 19 वर्षाची मुलगी, आता हे तिने सांगितलेलं वय आहे, खरं वय काय माहित नाही, पण इतकी धीट होती की तिने धडधडीत सांगून दिलं सगळं की तू माझा 9वा नवरा आहेस. याआधी माझी 8 लग्न झालेली आहे, तुला माहित नसेल पण माझी 8 लग्न आधी झालेली आहे. हे ऐकून या माणसाला धक्काच बसला की हे असं कसं सांगतायत म्हणून. मग त्यांच्यात वाद झाले. ती त्याला वाद घालायला लागली, धमक्या द्यायला लागली. या बाबाने मग जे मध्यस्थी होते एजंट लोक त्यांना बोलून घेतलं की हे असं असं आहे, तुम्ही मिटवा. त्याला वाटलं एजंटच्या मध्यस्थीने काहीतरी मार्ग निघेल, पण एजंटने उलटाच गेम खेळला. उलट त्या नवरीला सांगितलं की तू एक काम कर, तू याला सोडून जाय, सोबत नांदूच नको जर तुझं पटत नाहीये तर. मग त्यांच्यामध्ये अजून वाद झाला. वाद झाल्यानंतर हिने घरात धिंगाणा घातला, त्याची मेंटल हॅरॅसमेंट केली आणि नंतर गुपचूप दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी घरात हात मारला. जे मिळेल ते गुंडाळलं आणि तिथून पळून गेली. पळून गेल्यानंतर या तरुणाने तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, तर या शहाणीने त्याला आधीच्या 8 नवऱ्यांचे फोटो पाठवले. काही लग्नाचे फोटो होते, काही पर्सनल फोटो होते, ते पाठवले आणि सांगितले की हे माझ्या आधीचे 8 नवरे आहेत, तू 9वा आहेस आणि मला तुझ्यासोबत सुद्धा नांदायचं नाही. मग या तरुणाची ट्यूबलाईट पेटली आणि त्याने सरळ पोलिसांकडे धाव घेतली. घडला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला, एसपींची भेट घेतली आणि त्यांना पूर्ण कथन केल्यानंतर त्यांनी एकच मागणी केली, यांना कडक शिक्षा द्या, कारण हिने माझा अतिशय जास्त भावनिक छळ केलेला आहे. त्याचप्रमाणे लग्नात खर्च झालेले माझे 9 लाख रुपये सुद्धा मला परत पाहिजे आणि या लोकांना शिक्षा करा. हे सगळं सांगितल्यानंतर मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि शिताफीने टेक्निकल पुराव्यांच्या आधारे, मोबाईल लोकेशन्सच्या आधारे ती नवरी आणि ते एजंट, असं म्हणतात ते एजंट जोडपं होतं, ते सुद्धा नवरा बायको होते, सर्वांना अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयापुढे हजर देखील केलेलं आहे. मित्रांनो, लग्न होणे, लग्न न होणे हा प्रॉब्लेम असू शकतो, पण योग्य वेळ आल्यानंतर योग्य मार्गाने जुळलेलं लग्न हेच सक्सेसफुल होत असतं. त्याच्यामुळे अशा एजंट्सच्या मध्यस्थीने पैसे देऊन, तेही एवढी मोठी रक्कम देऊन लग्न जुळवून आणणं, अशा लग्न टिकण्याची फार कमी शक्यता असते. मॅट्रिमोनी साईट्सवर वगैरे तुम्ही जेन्युअनली डायरेक्ट समोरच्या लोकांशीच बोलू शकता, मध्ये कोणी एजंट वगैरे नसतो. पण जेव्हा एजंट लग्न जुळवतात तिथे खूप मोठा धोका असतो या लुटेरी दुल्हन गँगचा. डॉली की डोली सिनेमा तुम्ही बघितला असेल, तशीच ही कहाणी, पण ही आपल्या जवळच्याच बीडमधली कहाणी आहे. त्यामुळे जे लग्न जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.